रामटेक में बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे के हाथों अपनी सीट गंवानी पड़ी। शिंदे गुट के पूर्व सांसद कृपाल तुमाने ने सीधे तौर पर उन पर इस हार का ठिकरा फोड़ दिया है। बावनकुळे पर असली खलनायक होने का आरोप भी कृपाल तुमाने ने लगाया है, जिसके बाद रामटेक की राजनीति में भूचाल आ गया है। कयास लगाए जा रहे हैं कि तुमाने ने ऊपर के इशारे से कुछ इस तरह का बयान दिया है और इसे राज्य की राजनीति में नए बदलाव के संकेत के रूप में देखा जाने लगा है। इससे महागठबंधन में भी मतभेद पैदा हो गया है। अब तुमाने के बयान के बाद भाजपा नेता राजीव पोद्दार ने क्या कुछ कहा, सुनिए। नुकताच मी एबीपी माझावर कृपाल तुमाने यांचा महाराष्ट्र सदनातील इंटरव्ह्यू बघितला आणि त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यावर आगपाखड केली आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय। माननीय कृपालजी तुमाने यांना रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये 2014-2019 मध्ये खासदार करण्यामध्ये माझ्यासहित भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे याही वेळेस त्यांनी उमेदवारी आणली असती तर आम्ही त्यांचं काम केलं असतं। त्यांना उमेदवारी देणं न देणं हा शिवसेनेचा प्रश्न आहे। आम्ही तर म्हटलं होतं की रामटेक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे, पण शेवटी ती भारतीय जनता पार्टीला नाही मिळाली आणि शिवसेनेला मिळाली, तर तिथे कोण उमेदवार द्यावा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न होता। आम्ही एक अजून प्रस्ताव दिला होता की आमच्याकडील नेता अरविंद गजबी आहेत, सुधीर पारवे आहेत, यांना शिवसेनेच्या तिकिटावर लढलं तर अजून उत्तम होईल, परंतु शेवटी शिवसेनेचा जो अंतिम निर्णय झाला, आमदार राजू पारवे यांना शिवसेनेने आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं, त्यांना उमेदवारी दिली। त्यांचं पण काम तेवढ्याच ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये राजू पारवे यांना उमेदवारी देणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे आणि या पद्धतीनं श्री कृपाल तुमाने यांनी यावेळेस असं बोलणं हे बरोबर नाही आहे। सध्या केंद्रामध्ये आपलं एनडीएचं सरकार स्थापन होत आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहित सर्व नेते हे एनडीएमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काम करायला चाललेले आहेत आणि अशा वेळेस अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं यामुळे राज्यातील वातावरण विनाकारण खराब होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी कृपाल तुमाने यांना विनंती करतो की अशा प्रकारे आपण विनाकारण कोणावरही टीका टिप्पणी करू नये आणि आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की जो उमेदवार देईल त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू आणि भविष्यामध्ये कृपाल तुमाने यांना सुद्धा अनेक प्रकारच्या संधी या उपलब्ध राहणार आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करणं हे काही योग्य नाही। कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये मागे आहे म्हणून ते आता कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार आता टेकचंदजी सावरकर आहेत। अरे माझ्याही मतदारसंघात मागे आहे, टेकचंदजीच्या मतदारसंघात मागे आहे। याचा बावनकुळे साहेबाशी काही संबंध नाही। बावनकुळे साहेबासहित आम्ही सगळ्यांनी कष्ट उपसले, काम केलं, इमानदारीने काम केलं, निवडणुकीचा निकाल जो यायचा तो आला। याचा अर्थ आता सगळ्यांनी राजीनामे देऊन घरी बसावं असा होत नाही। आकर्षक सुंदर फैशनेबल कपड़ों की भरमार, नारी का श्रृंगार, श्री विठल कृपा वस्त्र भंडार। श्री विठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्ते दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध। पैठनी, पेशवाई, बोमकाई, कांजीवरम, प्योर सिल्क, डिजाइनर सिल्क, हैंडवर्क और बुटीक पीसेस मिलने का एकमात्र केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार। सबसे वाजिब दाम और ढेर सारे ऑफर्स के साथ। हमारा पता श्री विठल कृपा, श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। आज ही हमसे संपर्क करें 7666502747 पर।